राजकारणामधल्या महिलांच्या सक्रिय सहभागाबद्दल सुद्धा या तरुणाईच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे। याच देशानं महिला पंतप्रधान जरी दिलेल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र खालच्या स्तरापर्यंत महिला सक्रिय सहभागी राजकारणात दिसत नाही। तुला असं वाटतं की महिला खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात? नाही, महिला ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत नाहीयेत आणि त्याचं कारण प्रत्येक घरात आहे। म्हणजे जर प्रत्येक घरातल्या लोकांनी आपल्या घरातल्या महिलेला राजकारणात उतरण्यासाठी सपोर्ट केला तर हे चित्र कुठेतरी बदलेल। कारण आज बाकीच्या वेगवेगळ्या स्तरांवर महिलांना प्रोत्साहन दिलं जातंय किंवा ते आपण बघू शकतोय की महिला पुढे येत आहेत, पण राजकारण हा तेवढासा चांगला प्लॅटफॉर्म नाही असं मे बी घरातल्यांना वाटतं आणि त्यामुळे मे बी महिला मागे राहत आहेत। बरोबर आहे। याच पुरोगामी महाराष्ट्रात गेल्या लोकसभेत सुद्धा फक्त 10 महिला उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती। हे चित्र कुठेतरी बदलायला हवंय का? प्रत्येक जण म्हणतो मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, अजून काही वकील व्हायचंय, पण असं कोणी ठरवत नाही की मला पॉलिटिक्समध्ये उतरायचंय, मला मुख्यमंत्री किंवा अजून काही मोठ्या पोस्टवर जायचंय। राजकारण हे प्रोफेशन होताना दिसत नाहीये। खूप सक्रिय सहभाग महिलांचाही अपेक्षित आहे आणि राजकारण प्रोफेशन व्हायला हवं। हो, राजकारण प्रोफेशन व्हायला हवं, कारण महिला आता बघत आहात की त्यांची खूप प्रोग्रेस वाढली आहे। की आता स्कूलमध्ये बघा या कॉलेजमध्ये बघा की आता टॉपर्स म्हणजे मुली, म्हणजे कुठेही गेल्या तर मुली एकदम पुढे, मग त्यांना खूप चान्स भेटायला पाहिजे की पॉलिटिक्समध्ये काय करायला। आणि आता आपण बघत आहोत की खूप पॉलिटिशियन्स आणि खूप ऍक्ट्रेसेस म्हणजे त्यांनी खूप काम केलंय आणि काय काय सिरियल मधले ऍक्ट्रेस ते पण आता पॉलिटिक्समध्ये उतरत आहे। म्हणून मला वाटतं की मुलींना खूप म्हणजे वुमेनला खूप चांगला चान्स आहे। मुलींना महिलांना खूप चांगली संधी असं वाटतं। महिलांच्या सहभागाबद्दल समाधानी आहेस का तू की अजून आल्या पाहिजेत महिला? हा, अजून आल्या पाहिजेत, कारण खूप कमी आहेत इथे। म्हणजे पोरांना जास्त चान्स भेटत नाही आणि मुलींना पण बिलकुल चान्स भेटत नाही, तर ते टिकरेनं बिनं त्यामध्ये असायला पाहिजे। बरोबर आहे। खूप ठिकाणी आपण पाहिलं महिला उमेदवार निवडणूक लढवतात पण घरातले करते सवरते पुरुषच सगळं राजकारण हाकतात। असा काही अनुभव आहे का की हे चित्र बदललं पाहिजे? हे चित्र बदलायला पाहिजे, कारण की या 21व्या शतकामध्ये पुरुष आणि महिला असा भेदभाव करणं म्हणजे इट्स टू ऑड ना, चुकीचं आहे ते। तर त्याच्यामुळे घरून पण सुद्धा महिलांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे की तुम्ही पार्टिसिपेट करा। लोकांची जी बघण्याची दृष्टिकोन आहे तो बदलायला पाहिजे। अधिक सजग व्हायला हवं मतदारांनी सुद्धा आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा। खूप वेळ झालं तुला बोलायचंय, काय नेमकं म्हणायचंय? आपल्याकडे डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे आणि 73rd अमेंडमेंटच्या नुसार आपल्याला आता महिलांचं पार्टिसिपेशन जास्त दिसतंय। आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत, मार्गरेट थॅचर आहे जे युके मध्ये त्यांनी पूर्ण सिस्टम चेंज करून टाकली अँड तिला आयर्न लेडी म्हणतात युकेचे। आपल्याकडे अजून एक उदाहरण आहे हिलरी क्लिंटन जी यूएसची आहेत आणि त्यांनी म्हणजे बिंग अ सिनेट तिने एवढ्या चेंजेस आणले त्याच्यामध्ये। आपल्याकडे बरेच उदाहरण आहेत। मग आपल्याला एक इन्स्पिरेशनची गरज आहे, तर आपल्याकडे एक्झाम्पल्स बरेच आहेत आणि आपल्याला फक्त थोडंसं ग्रामपंचायत आता एस्टॅब्लिश झाले आहेत, त्याच्यामुळे बचत गट वगैरे खूप साऱ्या अशा योजना बनत आहेत। छोट्या लेवलला का होईना थोडेसे पावलं उचलली जात आहेत। जर आपण अजून प्रयत्न केला तर थोडं का होईना स्लो पेसने होईल, पण नक्कीच बदल घडेल। बरोबर आहे, बदल घडेल, पण हा बदल जो आहे तो घरातनं रुजला पाहिजे। कारण घरात मुलीला वाढवताना आणि मुलाला वाढवताना भेद केला जातो। हा भेद आता पुसून टाकण्याची वेळ आली आहे का? तुम्ही सगळे तरुण पिढीचे नवे प्रतिनिधी जे आहेत ते अलर्ट आहात का या सगळ्याबद्दल? मॅम, नक्कीच हा भेदभाव जो आहे तो नक्की बाहेर पडला पाहिजे। कारण मला असं वाटतं की आता ज्या काही वुमेन आहेत किंवा ज्या मुली आहेत त्यांना स्वतःच्या बाहेर स्वतः उभं राहायला आवडतं। दे आर मोर इंडिपेंडंट, म्हणजे ते डिपेंडंट नाही आहे कोणावर। आणि जर तुम्ही बोलाल की वुमननी पॉलिटिक्समध्ये एंटर केलं पाहिजे, तर मी तर म्हणेन की वुमननी एंटर केलंच पाहिजे। कारण आजकालचे केस बघा, तुम्ही निर्भयाचा केस बघा किंवा जे काय वुमनवर अत्याचार होत आहेत, तर मला असं वाटतं की एक वुमनच त्या अत्याचारांवर एक चांगलं सोल्युशन एका आपल्या देशाला देऊ शकेल। आणि मला असं वाटतं की जे काही होत आहे, जे अन्याय जो वुमनवर होतोय हा बंद झाला पाहिजे। कारण प्रत्येकाने एक ठरवलं पाहिजे माणसाने की वुमनला रिस्पेक्ट दिला पाहिजे, कारण त्या आहेत म्हणून आम्ही सगळे आहोत। बरोबर आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना जे आरक्षण आहे ते लोकसभेत आणि विधानसभेत असायला हवं अशी मागणी पुढे येताना दिसते। तुम्हाला ही मागणी कन्व्हिन्सिंग वाटते का? आरक्षण असायला हवं, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं महिलांनी स्वतः पुढे आलं पाहिजे, जे की फार कमी प्रमाणात होत आहे। जसे तिथे म्हणाले महिलांना चान्स मिळतो आहे, खूप संधी आहे, पण राजकारण म्हटल्यावर घरातून असे संस्कार येतात की तो चिखल आहे, चिखलात दगड टाकून कोण आपल्या अंगावर चिखल उडवून घेणार आहे? आम्ही का तिथे जाऊ? कोणी हा नाही विचार करत की आम्ही उतरून ते साफ करतो। सर्वात महत्वाचं म्हणजे महिला हा विचार करायला घाबरतात, कारण राजकारणात गेलं की असं आहे की
एक जर कोणी चांगलं करायला बघत असेल तर 10 जण पाय खेचणारे येतातच. त्याच्यामुळे जाण्याच्या आधी सगळे घाबरतात की आम्ही गेलो आणि काही बरं वाईट झालं तर माझं नाही तर माझ्या कुटुंबाचं. तर ही भीती आणि ही भावना महिलांच्या मनात असते. इच्छा असून सुद्धा कोणी महिला जाऊ शकत नाहीत. बरोबर आहे. राजकारण्यांबद्दलची आणि एकूणच राजकारणाबद्दलची असलेली नकारात्मकता आणि त्याचबरोबर घरामध्ये असलेली भीती ही कुठेतरी दूर झाली पाहिजे आणि महिलांचा सहभाग, राजकारण्यांबद्दल असलेली नकारात्मकता ही दूर झाली पाहिजे आणि असा विचार तरुणाईनंच आता रुजवण्याची गरज आली आहे. नक्कीच. माझ्या मते महिलांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी आश्वासक परिस्थिती निर्माण झाली पाहिजे आणि मला वाटतं तुमच्यासारख्या प्रसार माध्यमांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे की जेणेकरून आपल्याकडे आहे ना ती एक म्हण की जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाते उद्धारी. जोपर्यंत ती दोरी सुटत नाही किंवा ती महिला त्या उंबाट्यातून बाहेरच नाही पडत तोपर्यंत मला नाही वाटत की राजकारणामध्ये अशा प्रकारची आश्वासक परिस्थिती निर्माण होईल. बरोबर आहे. जिच्या हाती पाण्याची दोरी ती जग उद्धारी असं म्हटलं जातं. महिलांचा सक्रिय सहभाग वाढला पाहिजे आणि म्हणून तुमच्यासारख्या तरुणाईनं जेंडर इक्वॅलिटीची भावना रुजवायला सुरुवात केली आहे का? हो, जेंडर इक्वॅलिटी तर पाहिजेच आणि मेन म्हणजे एक आपल्या मनात जे बसले की जो निवडून येणार तो करप्शन करणार, ही गोष्ट मनातून पुसून वॉशआउट केली पाहिजे आपण. बरोबर आहे. निवडून येणार तो करप्शन करणार, पण मला असं वाटतं की रॅशनल विचार करण्याची जी शिकवणी आहे ती सुद्धा आईकडनं घरातच रुजली पाहिजे. हो, नक्कीच रुजली पाहिजे. आणि मला परत या ठिकाणी असं म्हणावं वाटतं की जो आपण विचार करतो की महिलांना आरक्षण दिलं पाहिजे, तर त्यामुळे एक चांगला फायदा असा होतो की महिला राजकारणात उतरतात, परंतु त्याचा जो मगाशी आपण विचार केला की वाईट इम्पॅक्ट असा होतो की जे पुरुष उभे राहू शकत नाही स्वतःच्या एरियामध्ये, त्या एरियामध्ये महिलांना प्रोजेक्ट केलं जातं. पण त्यावेळेला त्या महिला असा विचार करत नाहीत की या ठिकाणी आपल्या जागी एखादी दुसरी महिला येऊ शकते. जर महिलांना आरक्षण दिलंय तर दुसरी महिला येऊ शकते, मग मी एखाद्या राजकारणाची पत्नी आहे म्हणून मी त्यानं भाग आहे का? नाही, हा त्याने विचार केला पाहिजे. बरोबर आहे. रॅशनल विचार जो आहे तो आईनं रुजवायला हवा घरात. रॅशनल विचार नक्कीच आईनं रुजवायला हवा घरात. आणि मला जे 2 मुद्दे मांडायचे ते असे आहेत की जिथे लिंग गुणोत्तर, भारतात लिंग गुणोत्तराचं प्रमाणच खूप कमी आहे, तिथे जेव्हा लिंग गुणोत्तरच एवढं कमी आहे तर नक्कीच आरक्षण असायला हवं. आणि त्याच्याशिवाय एक पुरुष मतदार उमेदवार, एक पुरुष उमेदवार आणि एक स्त्री उमेदवार यांच्यात स्त्रीमध्ये जी एक संवेदनशीलता आहे, तिला प्रॉब्लेम्सची जी जाणीव आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे ती त्याला सॉल्व्ह करण्यावर पण खूप जास्त पुढाकार घेईल. बरोबर आहे. महिला या मनानं सुद्धा अधिक सक्षम आणि कणखर असतात आणि त्यामुळे हे राजकारण जे आहे ते महिलांच्या सहभागामुळे अधिक स्वच्छ होणार आहे, अधिक आक्रमक होणार आहे आणि अधिक ठाम होणार आहे असंच या तरुणाईला वाटतंय. मात्र ही 16व्या लोकसभेची निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी रंगणार आहे का हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत व्हॉट्सअप इंडियामध्ये. चहावाला ते गुजरातचे मुख्यमंत्री अर्थातच नरेंद्र मोदी आणि गांधी घराण्यातले युवराज राहुल गांधी यांच्या भोवती ही निवडणूक रंगताना दिसतेय. खरंच ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी होणार आहे का? आपण जाणून घेऊयात. काय तुला वाटतं? राहुल गांधी हे गांधी घराण्यात जन्म झालाय. म्हणजे एका माणसाचा जर गांधी घराण्यात जन्म झाला म्हणजे तो मोठा राजकारणी होऊ शकतो असं नाहीये. मोदी हे स्टार्टिंगला चहा विकायचे, चहापासून ते एवढे मोठे आता पंतप्रधान निवडणुकीसाठी ते उमेदवार ठरले. माझ्या मते तरी कुठलाही माणूस जर त्याची कॅपॅबिलिटी असेल तर तो बनू शकतो. म्हणजे मोदींची कॅपॅबिलिटी जास्त आहे, मोदींचा चाहता दिसतोयस तू, तुला काय वाटतं? नरेंद्र मोदींबद्दल चहाबद्दल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता जसं आपण सगळे आम आदमी आहेत त्यांनी पण एक छोट्यातून सुरुवात केली आणि आता ते काहीतरी मोठं करू इच्छिता, तसं मग जसं ते करतायत तसं आपण पण करू शकतो. आपण एक आम आदमी सुद्धा करू शकतो. आणखीन एक सोशल मीडियाला थँकफुल असं मी सांगेन की जसं नरेंद्र मोदीजी, अरविंद केजरीवालजी आहे, आपण त्यांना प्रत्यक्ष भेटू नाही शकत. सोशल मीडिया आपल्याला त्यांच्याबद्दल जे सांगते त्याच्यावर आपण विश्वास करतो आणि त्या बेसिसवर आपण वोट करणार. मग आपलं असं मिसलीड झालं नाही पाहिजे. त्यांचे ते सगळे पॉइंट्स क्लिअर झाले पाहिजे म्हणजे आपण एका प्रॉपर माणसाला वोट करू आणि अशाने आपली प्रगती होईल. बरोबर आहे. मग या लढाईमध्ये केजरीवाल पण सामील झाले आहेत. मोदी, गांधी, केजरीवाल असा संघर्ष या 16व्या लोकसभेत दिसणार आहे. केजरीवाल हे जस्ट नवीन आलेले आहेत राजकारणामध्ये. त्यांनी दाखवून दिले की कोणीही राजकारण उतरवून भ्रष्टाचार विरुद्ध आपण लढा देऊ शकतो. हा म्हणजे पुढे लोकशाही सभेत कोणत्या पार्टीला बघून वोट देणार नाही तर पर्सनला बघून वोट देतील असं मला वाटतंय. आणि दुसरा मुद्दा असं मला मांडायचा आहे की मतदानाच्या दिवशी आपल्याला सुट्टी मिळते, पण आपण ती सुट्टी पिकनिक हॉलिडे म्हणून आपण
म्हणजे जातो, तर आपण तिथे जाऊन वोट दिलं पाहिजे आणि ब्लेम नाही केलं पाहिजे की हा नगरसेवक असं काम करतो. तुम्ही वोट दिलं असेल तरच तुम्ही बोलू शकता असं मला वाटतं. बरोबर आहे, मतदान केलं पाहिजे, अधिक सजग असलं पाहिजे. 16वी लोकसभा ही गांधी, मोदी आणि केजरीवाल यांच्या भोवती फिरणार आहे मोस्टली. पण जे काय असेल तरी मोदी आणि गांधी शेवटी आपण हे न विसरायला पाहिजे की ते बिलॉंग टू सम पार्टी. आणि आय थिंक आपण काँग्रेसला 2 टर्म्स दिले आहेत त्यांचं मेटल प्रूव्ह करायला. इट्स टाइम टू चेंज अँड गिव्ह आवर वोट्स टू समबडी एल्स. बरोबर आहे, इट्स टाइम टू चेंज असं वाटतंय. काय तुझं म्हणणं आहे? नक्कीच बदलाचा काळ आलेला आहे आता आणि बदलाचे वारे वाहत आहेत. आणि मला असं वाटतं की आता बदल हा मोदी हा सर्वात चांगला आपला ऑप्शन आहे. अरविंद केजरीवालांची क्रांती दिल्लीसाठी नाही म्हटलं तरी त्या रिजन पुरती लिमिटेड आहे. आणि आणखीन एक गोष्ट अशी की गुजरातमध्ये बराच काम मोदींनी करून दाखवलेलं आहे आणि त्याचमुळे तरुणाईला स्पेशली मोदींबद्दल जास्त विश्वास वाटतोय आणि त्यामुळे त्यांचे चान्सेस खूप जास्त प्रबळ आहेत. बरोबर आहे, सुशासनाचा प्रभाव अधिक दिसतोय. पण 4 राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तिथे मात्र राहुल गांधींना पराभवाला सामोरं जावं लागलं, काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे कुठेतरी आता राहुल गांधी हे या रेसमध्ये कमी पडतायत आणि मोदींनी आक्रमक सगळा पवित्रा घेतलाय. काय म्हणजे नेमका कोणाचा प्रभाव आहे, कोणाची छाप आहे? ऍक्च्युली बघायला गेलं तर मोदी हे नक्कीच सिनियर आहेत राहुल गांधींसाठी आणि त्यांना प्रचाराचं किंवा एक्सपिरियन्स आहे तसा राहुल गांधी यांना कमीच आहे कारण की ते एकदाच खासदार झाले होते. पण बघायला गेलं तर आम आदमी पार्टीचा प्रभाव असा पडेल की त्याचा फायदा भाजपला होईल कारण की जी काँग्रेसची मतं होती, अँटी काँग्रेस वातावरण सगळीकडे चाललेलं आहे, तर जी काँग्रेसची मतं होती ती आम आदमी पार्टीकडे वळतील. आणि म्हणजे आपचं उपद्रव मूल्य जे असणार आहे ते अधिक असणार आहे. पण मला सांगा, तुम्ही सगळे मोदी, राहुल गांधी यांच्याबद्दल चर्चा करताय, मोदींचं काय वय आहे कोणाला माहितीये? कोणाला माहितीये? बऱ्याच जणांना माहितीये. राहुल गांधींचं? मोदी किती वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आहेत? 3री टर्म आहे. कमी जणांना माहितीये, पण तुम्ही सगळे अवेअर आहात. मला सांगा की या सगळ्यामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस कधीतरी बाजी मारून जाईल आणि मोदींना मात्र पंतप्रधान पदाचे उमेदवार केल्याचा भाजपला काही फायदा होणार नाही असं काही वाटतं का तुम्हाला? नाही, मला अजिबात असं वाटत नाहीये. कसं आहे की गेले अनेक वर्ष, अनेक दशक काँग्रेसची सत्ता आहे आणि हे फक्त वाटाण्याच्या अक्षता लावत फिरतात. राहुल गांधी खूप मुद्दे मांडतात, आम्ही हे करू ते करू. इतकी वर्ष सत्ता असताना त्यांनी काही केलं नाही. सगळा कंट्रोल गांधी घराण्यामध्ये, काही करून दाखवलं नाही. यांच्याकडे फक्त वाटाणे आणि ते वाटाणे वाटत राहणार आहेत, बाकी काही नाही. बरोबर आहे. तुम्ही राहुल गांधींबद्दल फारसे कन्व्हिन्सिंग वाटत नाही आहात. मोदी हे सुशासन काय आहे हे देशाला दाखवून देतील असं वाटतंय की गांधी घराणंच पुन्हा एकदा सत्तेवरती बसेल? आजच्या तरुण पिढीला आश्वासनांपेक्षा निकालांवर जास्त विश्वास आहे आणि मोदींनी हे गुजरातमध्ये करून दाखवलं मुख्यमंत्री बनून आणि राहुल गांधी अजून प्रयत्नच करतायत. परवा दिवशी झालेल्या राहुल गांधीच्या वक्तव्यात त्यांनी सांगितलं की आम्ही मिळून निवडणूक लढवू आणि त्यानंतर जी जबाबदारी येईल ती आम्ही स्वीकारू. पण हे चुकीचं आहे आणि मोदींकडनं अपेक्षा आमच्या भाजपकडनं तरी भरपूर वाढल्यात आणि पंतप्रधान बनून देशाचं काय होईल याची सगळ्यांचीच आता नजर लागली. बरोबर आहे. अधिक अपेक्षा मोदींकडनं आहेत आणि राहुल गांधींकडनं तितक्याशा नाही. हे नेहमीच असंच करतात, नेहमीच आहे यांचं रडगाणं. असं झालंय आता? असं आपल्याला सध्या तरी बघायला मिळत आहे की नरेंद्र मोदी आणि राहुल गांधीमध्ये नरेंद्र मोदी सध्या पुढे चाललेले आहेत. आणि पण आपल्याला एक गोष्ट विसरली नाही पाहिजे की 10 वर्षांपासून काँग्रेस कशी जिंकते. त्यांचं जे अलायन्स आहे पूर्ण कंट्रीमध्ये ते जास्त स्ट्रॉंग आहे बीजेपीपेक्षा. कारण बीजेपी सोबत जे होते जेडीयू ते पण त्यांना सोडून तिकडे गेलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट आहे की आम आदमी पार्टी 300 सीट 20 स्टेट्समधून लढणार आहे, तर त्यांचं पण जे 50 सीट किंवा जेवढेही सीट असतील तर ते पण एक किंग मेकर म्हणून या लोकसभा इलेक्शन्समध्ये येतात असं वाटतं. बरोबर आहे. पण चहावाल्यापासून मुख्यमंत्री पदाचा प्रवास हा अधिक अपिलिंग आहे गांधी घराण्याच्या युवराजपेक्षा? मोस्ट डेफिनेटली. ही ऑलरेडी प्रूव्ड इज मेटल. त्यांनी ऑलरेडी करून दाखवले कारण तेच एक्सपिरियन्स आपल्याला वी शुड यूज इट. बरोबर आहे. काय तू सांगशील क्विक? मला म्हणायचं आहे की जे काही हो, जे कोणी येऊ ते आता अशी एक पॉझिटिव्ह फिलिंग येते, पॉझिटिव्ह एनर्जी येते आम्हा युवकांना की जे काही होईल ते आमच्या हिशोबाने खूप चांगलं होणार आहे आणि खूप पॉझिटिव्ह होणार आहे आणि आम्हाला इम्प्रूव्ह करायला मिळेल एवढं मी सांगेल. बरोबर आहे. 16वी लोकसभा अधिक सकारात्मक वाटते. तुला काय वाटतं ही लढाई कोणाकोणाची आता? आता ही नेमकी लढाई मला तरी वाटतं ही तरुणांचीच आहे, आम्हा सर्वांना. कारण सर्वच तरुण आहेत, सुशिक्षित झालेले आहेत आणि त्यांना कळतं की नेमका त्यांचा विचार काय असावा. आणि बहुतेक लोक असे म्हणतात की कुछ नाही हो सकता इस देश का. मी तर म्हणतो
आता बहुत कुछ हो सकता है इस देश का, कारण इतिहास घडवणारे आपल्या देशातील तरुणच असतील पुढे, माझं तरी मत आहे. बरोबर आहे. आपल्याच देशातले तरुण इतिहास घडवतील, त्यामुळे तरुणाईला प्रचंड विश्वास वाटतो. मतदान करा असं ही तरुणाई जीवाचा आकांत करून सांगते. पण ही लढाई व्यक्ती केंद्रित नसणार आहे, मुद्द्यांवरती असणार आहे. ही तरुणाई किती जागरूक आहे हे सुद्धा आपण पाहिलं. आणि म्हणून व्हॉट्सअप इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबई व्यतिरिक्त ग्रामीण महाराष्ट्रात सुद्धा या तरुणाईची मतं आपण जाणून घेणार आहोत. निवडणुकीचा रणसंग्राम जसजसा तापत जाईल तसं तरुणाईला काय वाटतंय, राजकारण कसं बदलतंय, कुणाची पॉप्युलॅरिटी अधिक आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पण व्हॉट्सअप इंडियामध्ये आपण इथेच थांबूयात. झी 24 तास, एक पाऊल पुढे.